श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसेच जे विवाह इच्छुक आहेत तर यांचे विवाह लवकर व्हावेत आणि ज्यांचे लग्न झालेले आहे परंतु जोडीदारासोबत पटत नाही, मतभेद आहेत, तर अशांसाठी सुद्धा काही प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष असे महत्त्व आहे आणि या दिवशी शुभमुहूर्तावरती जर आपण विवाह केला तर आपले वैवाहिक जीवन हे सुखी राहते. जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशीचे लग्न करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे वरदान सुद्धा मिळते. आणि या तुळशी विवाहानंतरच विवाहाचे मुहूर्त जे आहेत तर ते सुद्धा सुरू होत असतात. आता यावर्षी तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे ती 24 नोव्हेंबरला, म्हणजे 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. परंतु काही कारणाने आपल्याला या दिवशी तुळशीचे लग्न लावणे शक्य झाले नाही, तर तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपण कधीही तुळशीचे लग्न जे आहे तर ते करू शकतो. यामुळे आपली प्रगती होते, भाग्याची साथ मिळते, जीवनामध्ये सकारात्मकता येते, तसेच वैवाहिक जीवनातील जे काही अडथळे आहेत तर हे सुद्धा दूर होत असतात. तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत? तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतचे जे काही 4 ते 5 दिवस असतात, या दिवसामध्ये आपण जर हे उपाय केले तर ते जास्त प्रभावी ठरतात. वैवाहिक जीवन जर सुखी असेल, समाधानी असेल, तर घरातील वातावरण हे सकारात्मक राहते. नवरा बायकोचे नाते जर व्यवस्थित असेल तर घरसुद्धा हसत खेळत राहते. परंतु हेच नाते जर व्यवस्थित नसेल, नात्यामध्ये मतभेद असतील, दुरावा असेल, तर या नात्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत. त्याप्रमाणे ज्यांचे विवाह जुळत नाहीत, लग्न जमण्याला अडचणी येत आहेत, तर त्यांनीसुद्धा हे उपाय जर केले तर त्यांचेसुद्धा विवाह जे आहेत तर ते लवकर जमून यायला मदत होते. आणि या 4 दिवसांमध्येच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत. तर आता हे उपाय कोणते असणार आहेत? पती पत्नीमध्ये जर मतभेद असतील, दुरावा असेल, पटत नसेल, तर पती पत्नीने जोडीने तुळशीला लाल चुनरी, त्याप्रमाणेच 16 शृंगाराचे साहित्य, जे काय सौभाग्यवान आहे, मग यामध्ये मंगळसूत्र आलं, जोडवी, हिरव्या बांगड्या, तर हे जे सौभाग्यवान आहे हे आणि लाल चुनरी, मग छोटीशी का होईना परंतु लाल चुनरी तुळशीला अर्पण करायची आहे. आणि तुळशी मातेचे आणि शालिग्राम जे आहे तर यांचे लग्न हे आपल्याला लावायचं आहे. यामुळे बऱ्याच समस्या कमी होतात. त्याप्रमाणेच बाळकृष्णांना अत्तर अर्पण करायचं आहे. बघा, ज्या घरात शालिग्राम नाहीत तर त्या घरामध्ये बाळकृष्ण जे आहेत तर याच्यासोबत तुळशी मातेचे लग्न हे लावले जाते. त्यामुळे बाळकृष्णांना सुद्धा आपल्याला अत्तर अर्पण करायचं आहे. असं केल्याने धनधान्याची कमी ही भासत नाही. त्याप्रमाणेच पती पत्नीमधील जे नातं आहे तर ते सुद्धा सुधारतं. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला रोज रात्री थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लासभर पाणी घ्या आणि यामध्ये 2 ते 3 तुळशीची पाने तर ही आपल्याला रात्री टाकायची आहेत. परंतु ही जी पाने आहेत तर ही आपल्याला सूर्यास्ताच्या अगोदरच तोडायची आहेत, कारण सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत, तसेच तुळशीला स्पर्शसुद्धा करू नये. त्यामुळे दिवस मावळण्या अगोदर किंवा दुपारी किंवा सकाळी तुम्हाला ही पाने तोडून ठेवायची आहेत आणि रात्री पाण्यामध्ये ही पाने ठेवायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे तर हे आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि ही तुळशीपत्रे आहेत तर ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता. असे पाणी आपण घरात शिंपडल्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. तसेच तुम्हाला या 4 ते 5 दिवसांमध्ये 1 तुळशीचे रोप हे दान करायचे आहे. बघा, परंतु या दिवसांमध्ये तुळशीचं रोप जे आहे तर ते उपटायचं नाही. ऑलरेडी एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या छोट्या पिशवीमध्ये जर रोप असेल तर असं रोप तुम्ही दान करायचं आहे. यामुळे वैवाहिक समस्या कमी होतात. त्याप्रमाणेच तुळशीला रोज चमचाभर दूध आणि चिमूटभर हळद तर ही सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे. मनासारखा जोडीदार मिळावा तर यासाठी सुद्धा तुळशीला लाल चुनरी अर्पण करायची आहे. आणि तुळशीचे लग्न झाल्यावर, म्हणजे आपल्या दारात जी तुळस आहे तर हिचा विवाह संपन्न झाल्यानंतर ही जी चुनरी आहे तर हिची छोटीशी घडी करून ती आपल्या पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे. मुलगा मुलगी दोघेही हा जो उपाय आहे तर ते लवकर लग्न होण्यासाठी हा उपाय नक्कीच करू शकतात. त्याप्रमाणे जर आईवडिलांना जर आपल्या मुलाच्या लग्नाची काळजी लागून राहिलेली असेल किंवा आपल्या मुलीचे लग्न जर लवकर जमत नसेल, तर जेव्हा आपण आपल्या तुळशीचं लग्न करणार आहोत त्यानंतर आपल्याला
तुळशी मातेसमोर आणि शालिग्रामांसमोर आपल्याला एक गोष्ट बोलायची आहे की मी एका मुलीच्या लग्नामध्ये काही वस्तू दान करेन किंवा काही पैसे दान करेन, तर तुम्ही ती रक्कम बोलू शकता किंवा ती वस्तू बोलू शकता. आणि त्यानंतर तुळशीचे लग्न झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराजवळील किंवा तुमच्या नात्यातील, गावातील जर कोणत्या मुलीचं लग्न होणार असेल तर या लग्नामध्ये तुम्हाला यथाशक्ती तुम्ही जी वस्तू बोलला आहात किंवा पैसे जे बोलला आहात तर ते तुम्हाला दान करायचं आहे. यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी तर हिच्या लग्न जमण्यामध्ये जी काही अडचणी येत आहेत तर त्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात. त्याप्रमाणेच सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरा बायकोने तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. तर यामुळे सुद्धा आपलं जे वैवाहिक जीवन आहे तर यामध्ये सुधारणा होते. त्यांच्यामध्ये जर मतभेद असतील तर हे मतभेद जे आहेत तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते. तसेच आपण अजून कोणते उपाय हे या दिवसांमध्ये करू शकतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुपाचा दिवा हा रोज या 4 ते 5 दिवसांमध्ये तुळशीजवळ लावायचा आहे. तूप घेताना शुद्ध देशी गाईचे तूप तर हेच आपल्याला घ्यायचं आहे. त्याप्रमाणेच शक्य असेल तर रोज लाल रंगाचं फूल हे तुळशीला हे 4 ते 5 दिवस अर्पण करायचं आहे. तर असे हे साधे सोपे उपाय आहेत. तुम्ही नक्कीच या 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे तुळशी विवाहापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे उपाय आपल्याला करायचे आहेत.